लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्रीच्या गणोरी फाटा येथे आदिवासी समाजाचा रास्ता रोको आंदोलन। धनगर व बंजारा लमाण समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ नये। फुलंब्री तालुक्यातील गणोरी फाट्यावर आदिवासी समाजातर्फे धनगर व बंजारा लमाण समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊ नये या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। बंजारा व धनगर तसेच इतर समाजाला अनुसूचित जमाती आदिवासी एसटी मध्ये समाविष्ट करू नये। हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी। संविधान व सामाजिक न्यायानुसार आदिवासी आरक्षण अबाधित ठेवण्याबाबत तसेच गॅझेटप्रमाणे कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातील आरक्षणात समावेश करू नये याला आदिवासी समाजाचा विरोध आहे। संविधानाच्या कलम 342 नुसार अनुसूचित जमातींची यादी भारत सरकारने जाहीर केलेली आहे। त्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या जमातींना अनुसूचित जमाती म्हणून कायदेशीर मान्यता आहे। या यादीत नसलेल्या इतर कोणत्याही समाजाला आदिवासी म्हणून आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही। महाराष्ट्रातील आदिवासी समाज ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत वंचित राहिला आहे। आज हा समाज शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रात हळूहळू पुढे सरकत आहे। परंतु अलीकडच्या काळात काही प्रस्थापित समाज उदाहरणार्थ बंजारा, धनगर इतर राजकीय स्वार्थासाठी आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। हा प्रकार सामाजिक अन्यायकारक असून संविधानिक तरतूद नाही, म्हणून आदिवासी समाज याला विरोध करत आहे, असे निवेदन फुलंब्री तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले। तसेच निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी कार्यालय पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री पोलीस ठाणे येथे देण्यात आले। सदरील आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी कळुबा शेळके, उपाध्यक्ष विलास किसन मोरे, अफसर तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज हजर होता। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.